विधान परिषदेच्या आगामी 12 तारखेला होणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाकडून श्री बच्चू कडू आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 9 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे। शिवसेना शिंदे पक्षाकडून कुणाला उमेदवारी दिली जाते याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उत्सुकता होती। अखेर नीलम गोऱ्हे आणि प्रहार पक्ष संघटनेचे श्री बच्चू कडू यांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे। श्री बच्चू कडू यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे। शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतला असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे। या ठिकाणी उद्धव ठाकरे निवडणुकीला उभे राहतील का अशा प्रकारची चाचपणी होत होती। मात्र उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांना उमेदवारी देऊन सर्व प्रकारच्या चर्चांवर पडदा टाकला आहे। तर अजित पवार गट आता उमेदवारी कोणाला बहाल करतं हे बघणं देखील औत्सुक्याचं असणार आहे।